भाजपचे आमदार पंकजाताई मुंडे आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पर्यावरण मंत्री आहात तुम्ही आणि सुरुवात तुम्ही तुमच्यापासून केली आहे। ग्रीन व्हेकल वापरायला आजपासून तुम्ही सुरुवात केली, अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। ही संकल्पना कुठून आली आणि किती महत्त्वाची आहे? खूप दिवस झाले मला हे करायचंच होतं। आत्ता जुन्या काही गोष्टी मला सापडत होत्या, मी माझे काही जुन्या डायऱ्याही चाळत होते आणि माझ्या लक्षात आलं की मी बऱ्याच ठिकाणी पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त केली आहे। म्हणजे मला स्वप्नात देखील माहीत नव्हतं की हे मंत्रिपद मला मिळेल, पण मग आपण लोकासंगे ब्रह्मज्ञान नको व्हायला म्हणून मी ग्रीन व्हेकल, नंबर प्लेट असलेली व्हेकल घेतलेली आहे। ऑर्डर केली होती शासनातर्फे आणि लॉंग डिस्टन्स रूटला जरा अवघड होतं अजून, त्यामुळे आपण शहरातल्या प्रदूषणावर मात करायची असेल तर बऱ्याच लोकांनी गो ग्रीन हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि मग आपण लोकांना सांगायचं आणि आपण नाही करायचं हे बरोबर नाही। त्यातल्या त्यात भारतीय ब्रँडची घेतलेली आहे, म्हणजे मला ऑप्शन होते दुसऱ्या, पण मला असं वाटलं आपण आपल्या ब्रँडला पण त्याच्यात महत्त्व पण बऱ्याच जण म्हणतात की डिझेल गाडी वापरली पाहिजे, पेट्रोल तर सगळ्यात बेस्ट आहे असं म्हटलं जातं, त्यात तुम्ही ग्रीन व्हेकलचा पर्याय निवडला। कसा झाला तुमचा हा प्रवास घरापासून इतका? काळ असा होता की मलाही खूप गाड्यांची हौस होती, गाड्या चांगल्या असाव्या आणि गाड्या चांगल्या म्हणजे जर मला कोणी इन्व्हेस्ट करायचा वेळ आला तर मी जास्तीत जास्त गाडीमध्ये इन्व्हेस्ट करेन। का तर गाडी आमच्यासाठी महत्त्वाची असते। आम्ही मोस्ट ऑफ द पॉलिटिशियन्स आपले जीव धोक्यात घालून प्रवास करत असतो। अनेक ॲक्सिडेंटमध्ये लोक दगावलेत, सगळ्यात दुर्दैवी म्हणजे माझ्या वडिलांचाही ॲक्सिडेंट झाला। गाडी चांगली असती तर ते वाचले असते, हे राहून राहून मला वाटतं। त्यामुळे गाडी बाबतीत कोणी काटकसर करू नये, चांगली टेक्नॉलॉजीची गाडी वापरावी हे माझं सगळ्यांना अपीलच आहे। पण जर पर्यावरणपूरक असेल तर अजून चांगलं। नक्कीच आहे, पण बरेचसे लोक मुंबईमध्ये विशेष करून स्पोर्ट्स कार वापरतात, हायटेक गाड्या वापरतात, त्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कारण पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा गो ग्रीनचा जो संकल्प आहे, गाड्या प्रदूषण करतच नाहीत खरं तर ज्याच्या खिशाची जी ऐपत आहे त्यांनी वापरावं, त्याच्यात काय गैर नाही। ज्याला 1 कोटीची गाडी परवडते त्यांनी वापरावी, ज्याला जे परवडते त्यांनी वापरावी, मला त्याच्याविषयी गैर वाटत नाही काही। त्या गाड्या प्रदूषण करत नाही, प्रदूषण त्या गाड्या करतात ज्यांचं रेग्युलर सर्व्हिसिंग होत नाही, तर त्यांचं रेग्युलर सर्व्हिसिंग झालं। ज्या गाड्यांचं वेळ संपलेली आहे, ते ऑलमोस्ट एक्सपायरी डेट झालेली आहे, अशा गाड्या प्रदूषण करतात। त्या गाड्या भारीच्या गाड्या प्रदूषणच करत नाही। ग्लोबल वॉर्मिंग किती मोठी समस्या आहे महाराष्ट्रासाठी, देशासाठी, जगासाठी, आणि काय नेमक्या उपाययोजना आखल्या जाणार आहेत महाराष्ट्र सरकारकडून? गंभीर समस्या आहे। आता मी 5-6 दिवस सुट्टीला गेले होते बाहेर देशात, सगळ्या ठिकाणी मी पाहिलं तिकडे पण ते पिशव्या देत नव्हते, प्लास्टिकच्या, कागदाच्याही देत नव्हते, कारण कागदसुद्धा झाडं तोडून बनवला जातो। तर प्रत्येक ठिकाणी मी पाहिलं की अवेअरनेस प्रचंड यावेळी मला जाणवला की ओव्हरऑल लोक ग्लोबल वॉर्मिंग विषय खूप सिरियस जगात झालेले आहेत, आपणही व्हायला पाहिजे, आपण आहोतच। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहेत आणि गो ग्रीनचा संदेश देत आहेत पंकजाताई मुंडे। स्वतः त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकलमधून आजपासून प्रवास करायला सुरुवात केली आहे। या निमित्तानं वडिलांचा अपघात कसा झाला त्याची आठवण आपल्याला किती येत असते ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि एकंदरीतच गो ग्रीनचा संदेशसुद्धा दिला आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।